नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे कंबाईनची जे बॅच आहे यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा इतिहासाच्या संदर्भाबद्दलचं भारत आणि ब्रिटिश कायदे याच्या संदर्भाबद्दलचे जे आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत PYQ जे आहेत तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करूया। याच्यामध्ये लक्षात ठेवा की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर लक्षात ठेवा कंपनीची राजवट म्हणजे 1773 ते 1858 या काळामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आणि सनदी कायदे या संदर्भाबद्दल आलेले क्वेश्चन। दुसरं ब्रिटिश राजसत्ता म्हणजे 1858 ते 1947 त्या 1858चा कायदा आणि त्यानंतरच्या ज्या सुधारणा त्याच्या संदर्भात आलेले प्रश्न। त्याच्यानंतर सामाजिक व मुद्रण कायदे, विधवा विवाह आणि परवाना कायदे या संदर्भाबद्दल आलेले प्रश्न आणि घटनात्मक सुधारणा त्यामध्ये 1909, 1919 आणि 1935 हे जे कायदे आहेत याच्या संदर्भाबद्दलचे जे आलेले प्रश्न आहेत। मी एक ऑब्झर्व या ठिकाणी केलं जे विशेषतः कंबाईनसाठी विचारले गेलेले जवळजवळ 25 क्वेश्चन आहेत। या 25 क्वेश्चनमध्ये सर्वात अधिक क्वेश्चन हे कोणत्या कायद्यावर आलेले आहेत तर ते 1919च्या कायद्यावर आले। त्याच्यानंतर जर भाग बघितला गेला तर 1935च्या कायद्यावर प्रश्न विचारले गेले आणि त्याच्यानंतर 3 नंबरला जर बघितलं गेलं तर 1858च्या कायद्यामध्ये आणि 4 नंबरला जर बघितलं गेलं तर 1773चा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे तर याच्यावर बनवले गेले किंवा विचारले गेलेले आहेत। लक्षात ठेवा की म्हणजे पहिलं सर्वात अधिक क्वेश्चन हे या भागावर विचारले, 2 नंबर हे, 3 नंबर हे आणि 4 नंबर हे। हा एक फोकस तुमच्या एक लक्षात असू द्या। त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की पहिलं जे प्रश्न आहे तर तो म्हणजे कोणता की सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेच्या संदर्भाबद्दल। कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली किंवा कायद्याने करण्यात आली तर लक्षात ठेवा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार म्हणजे 1774चा पिट्स इंडिया ऍक्ट, 1773चा सनदी कायदा आणि 1813चा सनदी कायदा। त्याच्यामध्ये 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार विशेषतः या सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली। म्हणजे लक्षात ठेवा 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार 1774 मध्ये कलकत्ता या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना ही त्या काळामध्ये झाली। म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल जो बंगालच्या गव्हर्नरला काय म्हटलं गेलं 1773च्या नंतर बंगालचा गव्हर्नर जनरल हे नवीन पद दिलंय। म्हणजे बंगालचा गव्हर्नर त्याला हे एक नवीन पद मिळालं। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार जे सुप्रीम कोर्ट स्थापन झालं तर त्याच्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर न्यायाधीश हे त्याच्यामध्ये नियुक्त केले गेले। हा एक महत्त्वाचा गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्यानंतर वॉरेन हेस्टिंग जो आहे तर हा पहिला गव्हर्नर जनरल हा 1773च्या ऍक्टनुसार बनला गेला। हा एक वेगळे पण सांगता येईल। ह्या सुप्रीम कोर्टाचं एक सर्वात महत्त्वाचं एक वेगळं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, हे कोर्ट फोर्ट विल्यम कलकत्ता या ठिकाणी स्थापन झालं जसं आपण आता उल्लेख केला। याच्यामध्ये याला 2 अधिकार होते, एक म्हणजे कोणता दिवाणी अधिकार आणि दुसरा होता फौजदारी अधिकार। हे दोनही अधिकार याला होते आणि ब्रिटिश साम्राज्याचा कायदा भारतात लागू करण्याचा हा पहिला मोठा प्रयत्न आपल्याला या कायद्यानुसार म्हणजे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार आपल्याला दिसतो। आता हे जे पहिलं सुप्रीम कोर्ट जे स्थापन झालं त्याचे जे मुख्य न्यायाधीश होते तर ते कोण होते सर एलिझा इम्पे। हे कलकत्ता सुप्रीम कोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल। त्यांना सहाय्य करणारे 3 न्यायाधीश होते, ज्यामध्ये इतर न्यायाधीशांमध्ये लक्षात ठेवा रॉबर्ट चेंबर्स, स्टीफन सीझर लेमस्टार आणि जॉन हाइड हे 3 सदस्य होते। म्हणजे एक मुख्य न्यायाधीश आणि 3 इतर जे सहाय्य करण्यासाठी होते म्हणून ही आपल्याला यांचा उल्लेख करता येईल। आता लक्षात ठेवा की वॉरेन हेस्टिंग जो आहे हा वॉरेन हेस्टिंग हा 1773च्या कायद्यानुसार नियुक्त झालेला पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल म्हणून त्याचा उल्लेख करता येईल आणि त्यांनी प्रशासनात शिस्त आणि महसूल सुधारणेची एक वॉरेन हेस्टिंगनं मुहूर्तमेढ रोवल्याचा उल्लेख आपल्याला यामध्ये करता येईल। आता ऐतिहासिक संदर्भाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार म्हणजे 1774 मध्ये कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालय स्थापन झालं। ब्रिटिश भारतीय न्यायव्यवस्थेचा पाया रोवणारं म्हणून हे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट हा त्यामध्ये ठरलाय।
याचे मुख्य न्यायाधीश कोण होते तर ते एलिझा इम्पे हे त्याचे मुख्य न्यायाधीश राहिले. न्यायालयात गुन्हेगारीमध्ये आणि विशेषतः दिवाणी आणि फौजदारी या दोन्ही खटले या न्यायालयामध्ये चालत होते. हा एक आपल्याला उल्लेख करता येईल. आता जे इतर ऑप्शन ज्यामध्ये संदर्भामध्ये होतं त्यामध्ये लक्षात ठेवा 1784 जो पिट्स इंडिया ऍक्ट आहे. ह्या पिट्स इंडिया ऍक्टमध्ये राजकीय कामासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल हे 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टनं सुरू झालं. म्हणजे राजकीय कामासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल आणि व्यापारी कामासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टर्स अशी दुहेरी शासन पद्धती ही 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार ही लागू झाली. त्यानंतर 1813चा जो सनदी कायदा आहे म्हणजे यामध्ये लक्षात ठेवा की कंपनीची भारतातील व्यापाराची असणारी जी मक्तेदारी आहे तर ती चहा आणि चीनचा व्यापार वगळता ती काय झाली होती 1813च्या कायद्याने ही संपुष्टात आली. आणि विशेषतः या कायद्यानुसार 1813च्या कायद्यानुसार भारतीय शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करण्याची तरतूद ही त्यामध्ये केल्याचा उल्लेख करता येईल. वॉरन हेस्टिंगच्या संदर्भाबद्दल आपण जर बघितलं गेलं तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल दुहेरी शासन व्यवस्था नष्ट करून आधुनिक प्रशासनाची मुहूर्तमेढ ही वॉरन हेस्टिंगने रोवली गेली आणि त्याच्याच काळात रेग्युलेटिंग ऍक्टद्वारे एक प्रकारे काय केलं सत्ता केंद्रीकरण हे सुरू झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विद्यार्थी मित्रांनो आपण जे कंबाईनची जी बॅच आहे विशेषतः कंबाईन पूर्व परीक्षा 2026 गट ब आणि क ही ऑनलाईन बॅच दिशा 2.0 बॅच याच्यामध्ये लक्षात ठेवा की या बॅचचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम हा याच्यामध्ये पूर्ण कव्हर केला जाईल. अद्ययावत नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला दिल्या जातील. तज्ज्ञ शिक्षक वर्ग आणि मोफत टेस्ट ही केवळ माफक सवलतीमध्ये विशेषतः 499 रुपयाला हे साधारणतः फक्त 23 एप्रिलपर्यंत हे लागू राहील. तुम्ही ही बॅच खरेदी करू शकताय. डायरेक्शन अकॅडमीचं जे ॲप आहे तर त्यावर तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आहे व्यापाराच्या मक्तेदारीच्या संदर्भाबद्दलचं. यामध्ये लक्षात ठेवा की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायद्यानं संपुष्टात आली तर लक्षात ठेवा 1813चा जो कायदा आहे तर त्या कायद्याने ही मक्तेदारी ही संपुष्टात आल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे या कंपनीचा जो एकाधिकार आहे या एकाधिकाराचा अंत या कायद्याने केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे 1813चा जो कायदा आहे या कायद्यानं कंपनीची भारतातील असणारीची जी व्यापाराची मक्तेदारी आहे तर ती काय झाली होती संपुष्टात आणली होती. आणि चहाचा व्यापार आणि चीनशी असलेले विशेषतः व्यापार यावर देखील मात्र कंपनीची मक्तेदारी ही मात्र त्या काळामध्ये राहिली होती. म्हणजे लक्षात ठेवा की 1833च्या कायद्याने ही मक्तेदारी पूर्णतः संपुष्टात आणल्याची भूमिका ही आपल्याला त्यामध्ये करता येईल. आता लक्षात ठेवा की मक्तेदारीचा अंत का केला गेला तर लक्षात ठेवा की इंग्लंडमधली औद्योगिक क्रांती आणि ह्या औद्योगिक क्रांतीनं ब्रिटिश व्यापाऱ्यांनी भारतातील बाजारपेठ ही काय झाली होती सर्वांसाठी खुली केली होती. आणि ही खुली करण्याची जी मागणी आहे तर ती मागणी केल्यानंतर 1813च्या कायद्यानं मुक्त व्यापाराच्या दिशेनं हे पहिलं पाऊल हे टाकल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की या कायद्याच्या तुलनेच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा की 1793चा ही जी मक्तेदारी आहे ते पुढील 20 वर्षासाठी वाढवली. 1813च्या कायद्यानं व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली. चहा आणि चीनचा बरोबर असणारा जो व्यापार आहे तर तो वगळता 1813ला मात्र ही व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली. आणि 1833ला चहा आणि जे चीनचं जी मक्तेदारी आहे तर तीही मक्तेदारी आता काय केली होती बंद झाली. आणि विशेषतः पूर्ण मक्तेदारी समाप्त होऊन चहा आणि चीनचा व्यापार ही आता काय झाला सर्वांसाठी खुला झाला. हे एक वेगळे पण आपल्याला त्याच्याबद्दल सांगता येईल. म्हणजे व्यापारी स्वातंत्र्याच्या प्रवासाच्या संदर्भाबद्दल जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना म्हणजे 31 डिसेंबर 1600ला जी स्थापन झाली ही ईस्ट इंडिया कंपनी झाली. 1813ला तिची जी असणारी व्यापारी मक्तेदारी आहे तर ती संपुष्टात आली. आणि चीनच्या आणि चहाच्या संदर्भाबद्दल जी मक्तेदारी होती तर ती देखील 1833ला पूर्ण ही समाप्त झाली. आणि ईस्ट इंडिया कंपनीचं असणारं जे शासन प्रशासन आहे तर ते 1858ला कंपनीचं ही ईस्ट इंडिया कंपनी काय केली बरखास्त झाली.
हा एक भाग आपल्याला सांगता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की 1813चा जो कायदा आहे तर त्या कायद्यानुसार ज्या ख्रिश्चन मिशनऱ्या आहेत, आता सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्तापर्यंत आलेल्या भारतामधल्या ज्या वेगवेगळ्या ख्रिश्चन मिशनऱ्या आहेत, विशेषतः फ्रेंचांचे असतील, पोर्तुगीजांचे असतील, डचांचे असतील, डॅनिशांचे असतील किंवा इंग्रजांचे असतील, ह्या ज्यावेळेस ईस्ट इंडिया ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कंपन्या ज्यावेळेस भारतामध्ये आल्या त्यांच्यासोबत त्यांच्या मिशनऱ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सहाय्य करत होत्या, ही भूमिका होती. त्याला अपवाद फक्त इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी होती की जे भारतामध्ये धर्म प्रसार करण्यासाठीचं ते सहाय्य करत नव्हते. परंतु 1813चा जो ऍक्ट आहे तर या कायद्यानं ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात धर्म प्रसार करण्याची मुभा ही अधिकृत परवानगी ही देण्यात आली. यामुळं भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक प्रकारचा एक आमूलाग्र बदल हा त्या काळामध्ये झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता ह्या 13च्या कायद्यानुसार सगळ्यात महत्त्वाचं एक वेगळे पण काय आहे लक्षात ठेवा की भारतीयांच्या शिक्षणावर 1,00,000 रुपये खर्च करण्याची, म्हणजे 1813च्या कायद्याने भारतीयांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपयाची तरतूद केली गेली. ती कशा संदर्भाबद्दल तरतूद केलेली होती तर विज्ञानाच्या आणि साहित्याचा प्रसार करणं, हे जे 1,00,000 रुपये तर यासाठी करणं हा यामागचा उद्देश म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे म्हणजे बरोबर आहे. तर लक्षात ठेवा की 1857चा परवाना कायदा हा बरोबर आहे. परंतु लक्षात ठेवा की 1851चा जे विधवा पुनर्विवाहाचा कायदा आहे तर हा चुकीचा आहे. यामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधीचा आहे तर 1856चा आहे. त्याच्यानंतर संमती वयाचा कायदा जो आहे 1890चा नाही तर 1891चा संमती वयाचा कायदा आहे. म्हणजे मुलीचं विवाह वय 12 असावं की 14 असावं या संदर्भाबद्दलची भूमिका ही आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. म्हणजे विशेषतः जे फुलमणी प्रकरण घडलं होतं की 7 वर्षाची मुलगी आणि तिचा पती जो आहे तर तो अधिक वयाचा, त्यामुळं जे मुलीचं म्हणजे शरीर संबंधाचं जे वय आहे तर त्यामध्ये वाढ करावी ही भूमिका ही त्या मागची होती. आणि त्यासाठी म्हणून मुंबई कायदेमंडळामध्ये बेहरामजी मलबारी यांनी हे बिल हे मांडण्याचा उल्लेख आपल्याला त्याबद्दलचा करता येईल. आणि त्याच्यानंतर 1858च्या उच्च न्यायालयाच्या संबंधी कायदा तर तो 61च्या दरम्यानचा आहे. म्हणून लक्षात ठेवा की 1857चा परवाना कायदा हा मुद्रणालयावर नियंत्रणासाठी म्हणून आणल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता याच्या संदर्भाबद्दल जसं मी आता सांगितलं की 1857चा परवाना कायदा जो आहे तर या कायद्यानुसार उठावाच्या काळात प्रेसवर नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून हा कायदा आणलेला होता. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहाच्या कायद्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुढाकाराने आणि 1856च्या कालखंडामध्ये असणारा जो गव्हर्नर जनरल आहे तर विशेषतः लॉर्ड डलहौसी याच्या काळामध्ये हे समाप्त केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. संमती वयाच्या कायद्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर विशेषतः 1891च्या काळामध्ये बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नांनी त्या काळामध्ये काय केलं होतं हे बिल आणलं होतं. हे एक वेगळे पण सांगता येईल. उच्च न्यायालयाच्या कायद्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर 1861 नुसार ज्यानुसार 1862ला न्यायालय ही स्थापन झाली होती. हे न्यायालय ही त्या संदर्भाबद्दल दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की सामाजिक सुधारणेच्या संदर्भाबद्दल लॉर्ड डलहौसीनी विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा एक कायदा हा त्या काळामध्ये केल्याचा उल्लेख करता येईल. आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी या संदर्भाबद्दलचं एक मोठं योगदान दिल्याचा उल्लेख करता येईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की 1856 ते 1900 या काळामध्ये जर बघितलं गेलं तर जरी कायदा पास झाला असेल त्याची अंमलबजावणी झाली असेल तरी देखील समाज मन मात्र तितकंसं बदललेलं नव्हतं. हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला त्याबद्दलचं सांगता येईल. जे 1861 नुसार 1862 मध्ये जी उच्च न्यायालय स्थापन झाली ते कलकत्त्यातलं पहिलं उच्च न्यायालय म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरं मद्रासमध्ये दक्षिण भारतातलं केंद्र म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. तिसरं बॉम्बे हे पश्चिम भारतातलं केंद्र म्हणून ही उच्च न्यायालय 1862 मध्ये स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल. उच्च न्यायालयाच्या कायद्याच्या संदर्भाबद्दल एक न्यायिक क्रांती म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. 1861च्या कायद्यानं भारतातील न्याय व्यवस्थेचं एक प्रकारे एकत्रीकरण केलं आणि जी प्रेसिडेन्सी शहरं आहेत
या शहरांमध्ये ही न्यायालये ही काय झाली होती, स्थापन झाली होती. हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे 1857चा परवाना कायदा आहे, त्यानुसार मुद्रणावर नियंत्रण मिळवण्यासाठी परवाना कायदा आणला गेला. विधवा पुनर्विवाह कायदा 56ला लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये संमत केला गेला आणि संमती वयाचा कायदा 1891 मध्ये संमत झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी काय केलं होतं की विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत केला. त्याच्यासोबत त्यांनी प्राचीन ग्रंथाचा आधार घेऊन विधवा विवाहास काय केलं होतं, शास्त्रशुद्ध मान्यता असल्याचं त्यांनी सिद्ध केल्याचा उल्लेख करता येईल. आणि 1857च्या परवाना कायद्याने मात्र त्याच्या विचारांच्या प्रसारावर एक प्रकारे काय केली होती, बंधनं आणल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की कलकत्त्याला 1862 आहे, बॉम्बेला 1862 आणि मद्रासला 1862. म्हणजे 1861च्या कायद्यान्वये जुन्या सर्वोच्च न्यायालयाची जागा आता काय केली, उच्च न्यायालयाने घेतल्याचा उल्लेख आपल्याला त्यावरून करता येईल. आता नेक्स्ट आहे सत्तेच्या हस्तांतराच्या संदर्भाबद्दलचं. त्यामध्ये लक्षात ठेवा की हा प्रश्न आहे की ब्रिटिश साम्राज्यशाहीनं कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हा हाती घेतला गेला. म्हणजे काय लक्षात ठेवा की ब्रिटिश साम्राज्यशाहीनं कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार घेतला. तर सर्वात महत्त्वाचा भाग इथं लक्षात ठेवा की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 यानुसार ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की या कायद्यानं भारताचा राज्यकारभार कंपनीकडून थेट कुणाकडे घेतलाय की ब्रिटिश राजसत्तेकडे सोपवण्यात आला आणि त्याला गव्हर्नर जनरल पद जे अगोदर होतं त्या पदाचं दुसरं नाव काय झालं तर ते व्हाईसराय, डायरेक्ट राजाचा प्रतिनिधी म्हणून हा उल्लेख व्हायला लागला. आणि पहिले व्हाईसराय हे कोण होते, लॉर्ड कॅनिंग होते. आणि शेवटचे गव्हर्नर कोण होते तर ते लॉर्ड कॅनिंग होते. हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. म्हणून लक्षात ठेवा 1858च्या कायद्यानुसार पहिले व्हाईसराय हे कोण आहेत तर ते लॉर्ड कॅनिंग आहेत. हे एक वेगळं आपल्याला सांगता येईल. आता लॉर्ड कॅनिंगच्या आणि शेवटचे गव्हर्नर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल आणि क्राऊनचं पहिले व्हाईसराय म्हणून आपल्याला कॅनिंग बद्दल सांगता येईल. विशेषतः 1858ला म्हणजे 57च्या दरम्यान जे झालेलं बंड होतं त्या बंडानुसार उठावाच्या काळामध्ये अलाहाबाद या ठिकाणी म्हणजे उठाव थांबल्यानंतर राणीचा जाहीरनामा हा अलाहाबाद या ठिकाणी वाचून प्रशासकीय बदलाची घोषणा ही त्या काळामध्ये कॅनिंगच्या काळात झाल्याचा उल्लेख करता येईल. आता नेक्स्ट आहे 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम हा काय होता तर ते शोधा. तर लक्षात ठेवा कंपनीच्या राजवटीची काय झाली होती, इतिश्री झाली. म्हणजे 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम म्हणजे मुक्त व्यापार नव्हता, तो 13चा होता. मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण जे आहे तर तेही त्याचा संदर्भ नव्हता किंवा स्थानिक स्वराज्याचाही संदर्भ नव्हता. तर कंपनीच्या राजवटीची एक प्रकारे काय झाली होती, इतिश्री झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की हे जे भारतीय परिषद आहे इंडियन काउन्सिल याच्यामध्ये किती सदस्य होते, 15 सदस्य होते. म्हणजे आता गव्हर्नर जनरल जे आहे तर तो आता बरखास्त झालाय. तर त्याच्यानंतर जो भारत मंत्री जे आहे जे इंग्लंडमध्ये स्थायिक असणारा आणि त्यामध्ये ह्याला एक सल्लागार मंडळी म्हणजे एक भारत मंत्री हा म्हणजे विशेषतः मोर्ले मिंटो मॉन्टेगू चेम्सफोर्ड असं ज्यावेळेस आपण म्हणतो तर मोर्ले हा कोण आहे, भारत मंत्री आहे. मिंटो हा व्हाईसराय आहे. मॉन्टेगू चेम्सफोर्ड, मॉन्टेगू हा भारत मंत्री आहे, चेम्सफोर्ड हा व्हाईसराय आहे. मग हा भारत मंत्री हा भारतात नसून तो इंग्लंडमध्ये राहत होता. तर या भारत मंत्र्याला एक मदत करण्यासाठी किती सदस्यांची नियुक्ती केली होती, 15 सदस्यांची एक परिषद ही स्थापन केली गेली. त्याच्यामधले अर्धे सदस्य यांची जी निवड आहे तर ही कशी करायची तर भारतामध्ये 10 वर्ष राहिलेलं असणं हे अनिवार्य आहे. तर त्या परिषदेमध्ये त्याला सहभागी करता येईल ही भूमिका त्याच्यामध्ये होती. राणीचा जाहीरनाम्यामध्ये जर बघितलं गेलं तर 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा विशेषतः कॅनिंगनं अलाहाबाद या ठिकाणी हा वाचून दाखवला आणि भारतीयांच्या अधिकाराचा एक मॅग्ना कार्टा म्हणून उल्लेख आपल्याला करता येईल. आता विशेषतः राणीच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय लोकांना हे एक अभिवचन दिलं होतं की आम्ही भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही. याचं अभिवचन हे राणीच्या जाहीरनाम्यामध्ये
त्यांनी दिल्याचा उल्लेख करता येईल. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की 1858च्या ह्याच्यानुसार कायद्यानुसार जर बघितलं गेलं तर एक नवीन युगाची सुरुवात झाली. भारताचं प्रशासन आता थेट लंडनमधील संसदेच्या आधिपत्याखाली आलं, हे एक वेगळं सांगता येईल. म्हणजे लक्षात ठेवा की कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली. म्हणजे भारताचं प्रशासन आता कंपनीकडून थेट ब्रिटिश क्राऊनकडे आलं. त्याच्यानंतर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जे होते तर तेही ते आता काय केले, बरखास्त केले गेले. आणि भारत परिषद म्हणजे भारत सचिवालयाला मदत करण्यासाठी 15 सदस्याची भारतीय परिषद ही स्थापन करण्यात आली. आता राणीच्या जाहीरनाम्यामध्ये जर बघितलं गेलं तर यामध्ये भारतीयांच्या सामाजिक, धार्मिक आणि संस्थानिकांना वंश परंपरेनं दत्तक घेण्याचे अधिकार हे या राणीच्या जाहीरनाम्याने काय केले होते, पुन्हा बहाल करण्याची भूमिका घेतली गेली होती. आता हा जगभराचा नकाशा जर बघितला गेला तर याच्यामध्ये जे असे भाग हे डॉट डॉट यामध्ये दिसत आहेत, यामध्ये लक्षात ठेवा की हे त्या काळामध्ये ब्रिटिश सत्ता विस्तार हा दर्शवतो. आणि 1858च्या कायद्याने संपूर्ण प्रदेश हा कंपनीच्या थेट राणीच्या ताब्यात गेला, ज्यामुळं भारताच्या आधुनिक इतिहासाला एक नवीन पर्व हे सुरू झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की महत्त्वाची उजळणीच्या संदर्भाबद्दल 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार सुप्रीम कोर्ट हे कलकत्त्याला स्थापन झालं. 1813च्या कायद्यानुसार व्यापाराची असणारी जी मक्तेदारी आहे, चहा आणि चीनचा व्यापार वगळता ती संपुष्टात आली. 56ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला. 58ला कंपनीची इतिश्री होऊन राणीचं सरकार हे भारतामध्ये स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात ठेवा की कंबाईन पूर्व परीक्षा 2026 गट ब आणि गट क ही ऑनलाईन दिशा बॅच आहे. याच्यामध्ये जसं आपण याच्या पहिल्या सुरुवातीलाही आपण सांगितलं की हे साधारणतः ऑनलाईन लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम हा घेतला जाईल आणि हे 90 दिवसाची बॅच म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. अद्ययावत नोट्स PDF स्वरूपामध्ये तज्ज्ञ शिक्षक वर्गाने मोफत टेस्ट दिली जाईल. आणि विशेषतः खास विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी विशेषतः 499 रुपयासाठीची ही बॅच आहे. तर ते तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकताय. लास्ट डेट ही किती आहे, 23 एप्रिलपर्यंत ही लास्ट डेट आहे. तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की भारत मंत्र्याचा जो पगार आहे तर त्याच्यामध्ये भारत मंत्र्याचा पगार हा इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्याने करण्यात आली होती. तर लक्षात ठेवा भारत मंत्र्याचा जी पगार आहे तर तो 1919च्या कायद्यानुसार ही करण्यात आल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता म्हणजे ज्याला मॉन्टेगू सुधारणा कायदा यानुसार आपल्याला सांगता येईल. या कायद्यानं मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असा देखील उल्लेख केला जातो. 1858च्या कायद्यानुसार भारत मंत्र्याचा पगार हा सुरुवातीला कुठून दिला जात होता, तर भारतीयांच्या तिजोरीतून भारत मंत्र्याचा पगार हा त्या काळामध्ये दिला जात होता. सुरुवातीला या जो असणारा पगार आहे याला काय म्हटलं जात होतं, होम चार्जेस असं म्हटलं जायचं. ज्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा इतर जे राष्ट्रवादी नेते मंडळी आहेत तर हे काय म्हणत होते की भारतीयांच्या संपत्तीची एक प्रकारे काय लुटालूट आहे अशी भूमिका घेतली गेली. शेवटी 1919च्या कायद्यानं ही आता मागणी मान्य केली आणि हा खर्च हा कुठून दिला गेला, तर ब्रिटिशांच्या तिजोरीतून देण्याची तरतूद ही यांनी काय केली, मान्य केल्याचा उल्लेख करता येईल. ज्याला होम चार्जेस म्हणजे आधीची स्थिती काय होती, तर भारत मंत्र्याचा पगार हा भारतीय महसुलातून दिला जात होता. नंतर 1919 नंतर जो झालेला बदल आहे तर हा पगार आता काय ब्रिटिश तिजोरीतून द्यायला लागला. आणि विशेषतः दादाभाई नौरोजी असतील त्यांनी ड्रेन थिअरी याला म्हटलं गेलंय आणि ही भारतीयाच्या संपत्तीची एक प्रकारे काय आहे लूट आहे ही भूमिका घेतली गेली. आता मॉन्टेगू चेम्सफोर्ड बद्दल जर बघितलं गेलं तर या कायद्यानं प्रांतामध्ये काय केलं होतं, द्विदल शासन पद्धती आणली गेली होती आणि भारत मंत्री हे ब्रिटिश मंडळाचे सदस्य होते, त्यामुळे त्याचा पगार ब्रिटननं देणं हे न्यायोचित होतं. हे एक आपल्याला वेगळे पण सांगता येईल. नेक्स्ट आहे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. या संदर्भाबद्दलचा प्रश्न आलाय, म्हणजे कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला, तर तो 1909च्या कायद्याने हा विभक्त मतदारसंघ दिला गेला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की 1909चा जो कायदा आहे त्याला काय म्हटलं जातं, मोर्ले मिंटो. जसा मी आता उल्लेख केला की मोर्ले हा कोण होता, तर तो भारत मंत्री होता आणि मिंटो जो आहे तर तो व्हाईसराय होता. आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हा त्यांनी सुरू केला.
लॉर्ड मिंटो यांनी जातीय मतदारसंघाचं जनक असं त्यांना म्हटलं जातं. आता लक्षात ठेवा की हा जो लॉर्ड मिंटो आहे, त्या लॉर्ड मिंटोनं त्याची जी असणारी पत्नी ती म्हणजे लेडी मिंटो, या लेडी मिंटोनी असं नमूद केलंय की मुस्लिमांचं जे सिमल्याला अधिवेशन भरलं होतं, त्या अधिवेशनामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही अशी एखादी मागणी करा की जी आम्ही ती पूर्ण करू. म्हणजे अशा स्वरूपाचं, म्हणजे हे सरळ सरळ त्या लेडी मिंटोनं असं सांगितलं की स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना ती लॉर्ड मिंटोची आहे. ही भूमिका ही त्या लेडी मिंटोनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवली. म्हणजे ही म्हणजे फूट पाडा आणि राज्य करा ही भूमिका ही लॉर्ड मिंटोची होती. म्हणून त्यांना जातीय मतदारसंघाचं जनक असं देखील म्हटलं जातं. आणि 1919चा कायदा हा विभक्त मतदारसंघाची व्याप्ती वाढून, आता काय झालं, 1909च्या कायद्याने मुस्लिमांना मिळालं, 1919च्या कायद्याने शिखांना, ख्रिश्चन आणि युरोपियनांना मिळालं, 1935चा कायदा त्याचा विस्तार हा पुढं नंतरच्या काळामध्ये पुणे कराराच्या नंतरच्या टप्प्यामध्ये दलितांसाठी, महिलांसाठी आणि नंतरच्या टप्प्यामध्ये कामगारांसाठी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की मुस्लिमांसाठी स्वतंत्र विभक्त मतदारसंघ निर्माण झालं. लॉर्ड मिंटोनी जातीय मतदारसंघाचं जनक मानलं झालं आणि कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या ही काय झाली होती, वाढवण्यात आली होती. विशेषतः सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हाईसरायच्या कार्यकारी परिषदेचे पहिले भारतीय सदस्य म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. मतदारसंघाच्या व्याप्तीमध्ये लक्षात ठेवा 1909ला मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलाय, 1919ला शीख, ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन, 1935 म्हणजे त्यानंतरच्या टप्प्यामध्ये जर बघितलं गेलं तर दलित, महिला आणि कामगार यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ऐतिहासिकमध्ये जर बघितलं की 1773च्या कायद्याने विशेषतः एक सुप्रीम कोर्टाची एक प्रकारची पायाभरणी घातली गेली. 1858ला सत्ता ही विस्तार झाला आणि विशेषतः याच्यातूनच सत्तेची पायाभरणी ही ब्रिटिशांची झाली. 58ला थेट सत्ता आली, 1909ला विभक्त मतदारसंघ आणि 1919ला द्विदल शासन पद्धती ही त्यांनी अंमलात आणल्याचा उल्लेख करता येईल. तर यानुसार आपल्याला ही जी दिशा बॅच आहे तर त्याची विशेषतः जी सवलत आहे तर ती 499 रुपये आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, तज्ज्ञ प्रशिक्षक वर्ग आहे, पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम चा पेपर हा घेतला जाईल आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग आणि मोफत टेस्ट आहे. तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर जाऊन ते ॲप डाउनलोड करू शकताय. आपण इथे थांबूया. थँक्यू. राहिलेला जो भाग आहे तर तो आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊया.